नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सिंगल लाईनच्या डेली यूजसाठी छान असं डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी साहित्य घेतलेले आहे बघा. क्रिस्टल मणी घेतलेले आहेत काळे, त्याच्यानंतर मंगळसूत्राचे 2 वाट्या, स्क्रू आणि गोल्डन मणी घेतलेले आहेत. तर ह्या गोल्डन मण्यांची क्वालिटी आहे ना खूप चांगली आहेत, म्हणजे पितळाचे आहेत, कलर वगैरे जात नाही असं पद्धतीचे हे सोनेरी कलरचे मणी आहेत. तर आपण बनवायला सुरुवात करूया. बघा आता इथे मी डबल पदर करून घेतलेला आहे धागा आणि इथे टेपपट्टी लावलेली आहे. तर इकडच्या साईडची जी बाजू आहे ना तिथे मी सुई बांधून घेतलेली आहे साध्या दोऱ्यातून, हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला सुरुवातीला बघा स्क्रू टाकायचा आहे. तर स्क्रूच्या पहिले मी छोटा मणी जो आहे ना तो टाकलेला आहे बघा, छोटा मणी. कारण स्क्रूचा जो हा होल आहे ना तो मोठा आहे बघा. इथे असं मोठा असतो कधी छोटा असतो, तर याच्यामधून गाठ सहजपणे बाहेर निघून येते. असं होऊ नये म्हणून मग हा छोटा मणी टाकायचा आहे. कुठल्याही कलरचा असला तरी सुद्धा चालेल. बघा स्क्रू टाकायचा आहे. त्यानंतर आपली डिझाईन सुरुवात होते डिझाईनला. तर इथे मी एक क्रिस्टल काळा मणी घेतलेला आहे, त्याच्यानंतर 2 गोल्डन मणी मीडियम साईजचे घेतलेले आहेत याच्या साईजचे. त्याच्यानंतर परत एक क्रिस्टल मणी, 2 गोल्डन, एक क्रिस्टल. आता परत इथे गोल्डन, एक क्रिस्टल काळा. आता हे जे मंगळसूत्र आहे ते शॉर्ट पण बनवू शकतो आणि लांब पण, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तसं त्या मंगळसूत्राची साईज ठेवायची आहे. जेव्हा आपण मंगळसूत्र बनवतो ना तो आपल्या आवडीप्रमाणे हवं तसं आपल्याला वावता येतं. पण जर बाहेर आपण बनवून घेतलं तर त्यांचे पैसे असतात. जेवढं लांब वाहू आपण तसे ते पैसे वावणारे सांगत असतात. म्हणून खूप छान पद्धतीने आपल्याला घरी बनवता येतं. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर इथे बघा सिरीज आहे ती बघा, 2 गोल्डन आणि 1 काळा अशा पद्धतीने. तर खूप छान दिसतं बघा, वेगळं काहीतरी आणि एकदम छान पद्धतीने डिझाईन असली, सिंपल आणि छान दिसणारी, तर ती अधिक उठून दिसते. परत 2 गोल्डन, 1 काळा, 2 गोल्डन असे हे आपल्याला जे हे काळे मणी आहेत ना ते 19 टाकलेले आहेत मी बघा इथे एका साईडला. आणि गोल्डन मणी हे डबल येतील, 19चे डबल येतील. तर तुमचे जेवढे मणी असतील ना तशी ॲडजस्टमेंट तुम्ही करायची आहे. तर बघा मध्ये आपल्याला मंगळसूत्र वावायचं आहे. तर 1 मणी टाकायचं सुरुवातीला, त्याच्यानंतर मंगळसूत्राच्या वाट्या. इथे अजून छोट्या किंवा मोठ्या तुम्ही लांब बनवत असाल असं एकदम साडीवरती, तर इथे मोठ्या वाट्या टाका. आणि छोटं डेली यूजसाठी आपल्याला शॉर्ट बनवायचं असेल तर छोट्या वाट्या टाकल्या तरीसुद्धा चालेल, किंवा मग डायमंडची वापरू शकता, तुम्हाला जी आवडेल ती अशा पद्धतीने. दुसरी मंगळसूत्राची वाटी. त्यानंतर साईडने परत आपल्याला 1 मणी टाकायचं आहे. बघा इथे मी थोडंसं अंतर यावं ना म्हणून 2 वाट्यांच्या मध्ये हे जे 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत आणि मग वाटी वळलेली आहे. त्यानंतर परत 1 मणी टाकायचा आहे काळा, 2 गोल्डन मणी. बघा आता इथे गोल्डन मण्यानंतर परत ह्या साईडला आपल्याला काळा मणी टाकायचा आहे. 2 गोल्डन, 1 काळा, 2 गोल्डन. आणि हे जे काळे मणी आहेत ना क्रिस्टल ते खूप स्वस्त भेटतात. आता इथे मी होलसेलच्या रेटने जे आणले होते हे मणी 10 रुपयाला अशी मण्याची एक माळ भेटते हे गोल्डन. आणि हे जे आहेत ना ते 40 रुपयाला भेटतात. असं माळ असते, क्वालिटी खूप चांगली, कलर वगैरे जात नाही. आपण आंघोळ करताना वापरलं ना तरीसुद्धा ते मणी तसेच राहतात. तर हे बघा परत 2 मणी टाकायचे आहेत आणि त्यानंतर परत 1 काळा,
2 गोल्डन काळे अशा पद्धतीने ह्या साईडला आपल्याला परत असे जे काळे मणी आहेत ना ते 19 असे टाकायचे आहेत. बघा आता ते मी ओवून घेतलेले आहे ते, कारण खूप टाईम लागतो असं एक एक दाखवायला, त्याच्यामुळं मी पहिले बनवून घेते डिझाईन आणि मग हे करते. तर लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे बघा. आणि त्यानंतर परत आपल्याला इथे एक छोटा मणी टाकायचा आहे. तर बघा इथे काळा मणी घेतलेला आहे मी एक छोटा. आणि आपण जी टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे, कारण तिथे धागा जातो, तिथे धागा चिपकवण्यासाठी थोडा धागा जातो, ते सैल राहू नये म्हणून आपल्याला काढून घ्यायचं आहे. सुई बघा इथे मी सुई अशी ओढायची, अलगद निघून येते. आणि एकदम आता स्क्रूच्या इथे तोंडाजवळ पकडून आपल्याला व्यवस्थित 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत. खूप सोप्या पद्धतीने. आणि हेच जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात ना तर 60 ते 70 रुपयाला तुम्हाला असं मंगळसूत्र भेटेल, किंवा महाग पण भेटेल 100-120 अशा पद्धतीने. तर बघा इथे 4-5 गाठी मारायच्या आहेत. आणि असं बघा चेक करायचं आहे आणि मगच हे धागा कापायचा आहे. तर आता उरलेला धागा आपल्याला थोडंसं लांबून कापायचं आहे आणि दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकावायचं आहे. बघा खूप सुंदर पद्धतीने असं आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. आणि खूप एजी आहे. आपण खूप सोप्या पद्धतीने, म्हणजे टाईम न लावता किंवा धागा न गुंतता एकदम सोप्या पद्धतीने हे मणी आपण ओवू शकतो घरच्या घरी. अगदी 5 मिनिटामध्ये असं छान असं मंगळसूत्र तयार करू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा कसं वाटलं ते. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.